हर्षद पाटील. तर चला वेळ घेऊ नका, मॅच सुरू करा प्लीज. आमचे दोन्ही अंपायर त्या ठिकाणी तयार आहेत. पंचांच्या भूमिकेत आपण बघतायत पंच सँडी आणि त्याचबरोबर पहिला चेंडू हर्षद राहुल साठी ओव्हर द विकेट. और ड्राइव्ह करतात, ऑफ ड्राइव्ह फिल्डर येतात, लॉंग ऑन वरनं चेंडू त्या ठिकाणी कव्हर केला जातोय. फक्त एकच धाव मिळेल. चांगला फटका होता ऑफ स्टंप वरती. फुल लेंथ चेंडू ड्राइव्ह केलाय. पॉवर प्ले या ठिकाणी सुरू आहे. आपण बघतात पॉवर प्ले मध्ये फिल्डिंगची रचना, एक लॉंग ऑन आहे, त्याचबरोबर एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि या 30 यार्डच्या वर्तुळामध्ये आपण बघतायत शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, थर्ड मॅन आहे, फाईन लेग आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट फाइंड आहे. एक मिड ऑनला एक मिड ऑफला क्षेत्ररक्षक लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकिंग इनला येत आहे. त्या ठिकाणी रोशन लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण बघताय. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर फिल्डिंगची रचना थोडीशी बदलताना गोलंदाज यावेळेस मात्र साईड चेंज केले. मगाशी ओव्हर द विकेट आले होते, कारण जेव्हा राईट हँडेड बॅटर स्ट्रायकिंग इनला राहुल होते आणि आता रोशन स्ट्राईकला येतोय. लॉंग रनअपने गोलंदाज तयार होतोय हर्षद. राऊंड द विकेट यावेळेस थांबलेले आहेत. कदाचित मनामध्ये द्विधा असेल, रनअप मध्ये कुठेतरी असं वाटलं की मी चुकतोय, किंवा स्टेप बऱ्याचदा आपण म्हणतो की गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर निघत असताना खरं तर त्या काही स्टेप असतात. मग तो फिरकी गोलंदाज असेल, वेगवान असेल, त्या स्टेप काउंट करूनच तो आपला बॉलिंग मार्क ठरवत असतात. आणि तिथून निघताना असं वाटलं की कुठेतरी आपण चुकलोय, तेव्हा ते थांबत असतात. आणि तेच केलं हर्षदने. हो वेगवान चेंडू खाली राहिलाय. आडव्या बॅटने खेळायचं होतं, संपर्क नाही झाला. चांगला चेंडू डॉट बॉल, प्रचंड वेग. आणि त्याचबरोबर दोन्ही चेंडू आपण बघितले तर अत्यंत चांगल्या लाईन लेंथवर त्या ठिकाणी हाताळलेले आहेत. श्रीराम चषक 2026 अत्यंत सुंदर अशी ही क्रिकेटची स्पर्धा, आणि आजची ही तिसरी संध्याकाळ या स्पर्धेची. आणि सामना क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. धुंद्रेपाडा वर्सेस आपण बघता देवीचा पाडा या दोन संघादरम्यान. हर्षद तयार, राऊंड द विकेट और ड्राइव्ह करतात गॅप मधून कॉपी बुक स्टाईल मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सुंदर फटका होता, गॅप मध्ये खेळले, कॉपी बुक स्टाईल मध्ये. ऑफ स्टंप वरती फुल लेंथ चेंडू होता. पहिला चौकार टीम साठी रोशनच्या बॅट मधून. स्लोअर वन गतीमध्ये बदल त्या ठिकाणी करत असताना हा डॉट बॉल. परिवर्तन करावं लागतं. मागचा चेंडू आपण बघितलं तर वेगवान होता, आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं खरं तर गोलंदाजाला यायला हवं. कारण की आपण बघतो की बऱ्याचदा त्याच पद्धतीची गोलंदाजी, त्याच वेगावरती, त्याच लेंथवरती गोलंदाजी केली गेली तर मग फलंदाज आपलं वर्चस्व सिद्ध करत असतात. आणि इथे आपण बघितलं चौकार आल्यानंतर गतीमध्ये थोडासा बदल केला हर्षदने. फुल टॉस लॉफ्ट केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. चौकार रोशनच्या बॅट मधून, पहिला षटकार रोशनच्या बॅट मधून. धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचली आहे, ते 11. सुरुवातीचे 2 चेंडू अप्रतिम होते, मात्र त्यानंतर हे आक्रमण. मागचा चेंडू फुलटॉस होता, ज्युसी फुलटॉस. आणि या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक असतानाही त्याच्या डोक्यावर ना चेंडू पाठवलाय रोशनने. यावरचा खेळता चेंडू 1 टू गो. गतीमध्ये बदल, पण यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. अंपायर सांगतायत या 4 धावा. या दरम्यान विक्रम म्हात्रे, प्रतीक म्हात्रे, मोनिश गरत, संतोष म्हात्रे, रोहन म्हात्रे, देवीचा पाडाचे समर्थक यांच्या ठिकाणी आगमन झालं. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर देवीचा पाडाला शुभेच्छा प्रेम राठोड याचकडून आलेले आहेत. या सगळ्यांचं आपण स्वागत करूया. ग्रामीण क्रिकेट आहे, त्यामुळे या शुभेच्छा आपल्याला अपेक्षित आहेत, कारण प्रत्येकाच्या भावना जोडलेल्या गेल्या असतात. 11 जण जेव्हा खेळत असतात तेव्हा आपण म्हणतो की गाव खेळतो, आणि या टीमला या ठिकाणी समर्थन लाभत असताना देवीचा पाडा, दुसऱ्या बाजूला धुंद्रेपाडाचे समर्थक युट्यूबच्या माध्यमातून बघत असतील किंवा ग्राउंडवरती उपस्थित असतील, दोन्ही संघाच्या समर्थकांचं आपण स्वागत करूया.
आणि असे काही व्ह्युअर्स असतील जे तटस्थ असतील, ते फक्त क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी यूट्यूबवरती असतील किंवा मैदानावरती असतील, त्यांचंही श्रीराम चषक 2026च्या या अत्यंत सुंदर स्पर्धेमध्ये स्वागत आहे. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झालेली आहे ती म्हणजे 15. एक चांगली सुरुवात या ठिकाणी रोशनने करून दिलेली आहे. स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेतला आणि सलामीवीरांचं कामच ते असतं की पॉवर प्लेमध्ये धावा झटपट करणं, एक चांगली सुरुवात करून देणं. तिथून एक चांगली सुरुवात मिळाली की एक मोठं लक्ष तिथे सेट करता येईल. त्याच अनुषंगाने रोशनने नेहमीप्रमाणे एक सुरुवात करून दिलेली आहे. या संघाचा अत्यंत भरोशाचा, विश्वासाचा फलंदाज रोशन, त्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार एक षटकार बघितलेला आहे. दुसऱ्या बाजूला सिंगलच्या साह्याने राहुल आता स्ट्राईक वरती येतोय. बॉलिंग मार्कवर रोहन म्हात्रे. लेफ्ट आर्म दी विकेट. या ठिकाणी चेंडू निसटला हातातून. हा डेड बॉल असेल. या ठिकाणी आपण बघतात फार वेगाने आले होते, ग्रीप करता आलं नाही आणि हा डेड बॉल बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी आपण बघतायत रोहनला. बघूया रोहन कशा पद्धतीने इथून कमबॅक करू देतो, कारण की ज्या पद्धतीने धावा पहिल्या ओव्हरमध्ये 15 आलेल्या आहेत, एक चांगली सुरुवात इथून करून दिलेली आहे. पण या चांगल्या सुरुवातीला कुठेतरी एक रोख लावण्याचा प्रयत्न जरूर रोहनकडनं केला जाईल. हलक्या हाताने इथे मात्र सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होईल, चिप करायचं होतं कुठेतरी मनामध्ये एक शंका होती आणि गोलंदाज जाऊन सांगतात, खरं मैत्रीचे फलंदाज ठिकाणी जाऊन सांगतात की चुकलेलं आहे. फुल टॉस चेंडू होता, तुला कव्हरच्या वरून खेळायचं होतं, पण स्ट्राईक वरती रोशनला आणण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न फसलाय. शॉर्ट कव्हरला एक सोप्पा झेल देऊन फलंदाज बाद होतोय त्या ठिकाणी राहुल. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झाल्या तिसऱ्या क्रमांकावरती प्रशांत. प्रशांत सिन्नारे. लवकर यावं लागलं कारण की फलंदाज राहुल बाद झाला. राहुलला स्ट्राईक द्यायची होती खऱ्या अर्थाने रोशनला, पण ते देता आलं नाही. शॉर्ट कव्हरला एक सोप्पा झेल त्या ठिकाणी टिपला गेला. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. आदित्य साळुंकेने एक सोप्पा झेल स्वीकारला आणि पहिला धक्का मैदानावरती लागलेला आहे. तर म्हणजे आपण बघतोय धुंद्रेपाडा संघाला न्यू बॅटर तयार. प्रशांत सिन्नारे इन नंबर 3 वन डाऊनचा फलंदाज सामना करेल त्या ठिकाणी रोहनचा. लेफ्ट आर्म दी विकेट. ओहो, चांगला चेंडू कॉट बिहाइंडचा अपील. पंचांना प्रश्न विचारलाय, पंच मात्र भीष्मासारखे टाम कुठलाही प्रतिसाद पंचांकडनं मिळाला नाहीये. स्क्वेअर लेगच्या पंचांकडे जाऊन या ठिकाणी जरूर विचारणा करतील, तुम्हाला काय आवाज आलाय का, एज होती का, आणि तिथून आपल्याला एक योग्य निर्णय मिळेल. सगळ्यांनी एकत्रित येऊ नका. पंच त्या ठिकाणी सँडी आणि पंचांनी हे अपील स्वीकारलेले. फलंदाज त्या ठिकाणी होते बाद आणि मैदानावरती दुसरा धक्का धुंद्रेपाडा संघाला लागलाय प्रशांतच्या रूपाने. फलंदाज बाद झाला या ठिकाणी प्रशांत. बघूया पुढचा फलंदाज त्या ठिकाणी तयार होतोय. अमोल. अमोल चौधरीला यावं लागलं. 2 धक्के दिल्यात. काय कमबॅक झाले बघा. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या. तिथून असं वाटलं की धुंद्रेपाडा संघ या ओव्हरमध्ये आक्रमण करेल, पण रोहनने काय जबरदस्त बॉलिंग केली आहे. शॉर्ट कव्हरला मगाशी फलंदाज पहिल्याच बॉलमध्ये आपण बघितलं फेस करत असताना फलंदाजाला बाद केलं राहुलला, आणि त्यानंतर त्याच्या जागेवरती आलेला फलंदाज प्रशांतलाही लगेच तंबूचा रस्ता दाखवलाय. तर 2 चेंडू 2 फलंदाज बाद झालेले आहेत हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. आकाश शेळके चॉकलेट बॉय चिंचवलीचे. खरं तर विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी असलेला हा शिक्षक 5 स्टार ग्रुप चिंचवलीचे यायचं आपण. स्वागत आहे आपलं. हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. हॅट्रिक बॉल त्या ठिकाणी. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा बॅटने पॅटच्या मधोमध होता. काय गोलंदाजी होती रोहनकडनं. मागच्या षटकात भरपूर धावा खर्च केल्या गेल्या, तिथून थोडासा दबाव वाढला होता देवीचा पाडा संघावरती. मात्र त्यानंतर रोहनचं एक कमबॅक, चांगलं कमबॅक झाले. धावसंख्या स्थिरावलेली धावफलकावरती आपण बघतोय ती 15. मागच्या 3 चेंडूमध्ये एकही धाव नाही, मात्र 2 फलंदाजांना बाद केले. बॉलिंग मार्कवर रोहन पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. स्ट्रायकिंगला बॅट त्या ठिकाणी आहेत अमोल.
अमोल चौधरी यावेळेस ड्राईव्ह करतात, मिडॉनच्या बाजूने काढला, गॅप मोठी आहे, चेंडू गेला सीमा पार. 3 चेंडू अप्रतिम होते, मात्र या 4थ्या चेंडूवरती आलाय चौकार. चौकार आणि धावसंख्येला मिळतोय आकार. चौकाराने जी धावसंख्या एका जागेवरती स्थिरावली होती ती मात्र पुढे सरकते 4ने. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती आपण बघतोय 19 धावा. रोहन तयार, लेफ्ट आर्म वरती विकेट. फुल टॉस, बॅटची एज घेऊन गेलाय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता, पण प्रयत्नांना अपयश. या दरम्यान एक धाव. फुल टॉस चेंडू होता, मिडल करता आला नाही, एज लागून मागे जरूर गेला पण गॅप मध्ये गेला नाही, त्यामुळे इथून केवळ एक धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलकावरती 20. याच दरम्यान आमचे अतिथी मान्यवर आणि आमचे अगदी जवळचे मित्र अर्थातच बोलबच्चन भिडूबाई समाधान पाटील यांचं इथं आगमन झालंय. पाटीलला विनंती आहे की यायचं आपण मंचावरती. समाधान या मंचावरती आपलं स्वागत आहे. तसेच आमचे 5 स्टार ग्रुपचे सगळे मेंबर आपण देखील यायचं मंचावरती. थोडस करेक्शन, धाव घेतली नव्हती मागाशी. हा चेंडू ड्राईव्ह करतायत आणि इकडे वेस्ट पायाने चेंडू अडवलाय फॉलो थ्रू मध्ये. आणि धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 19 धावा झालेल्या आहेत. षटक या ठिकाणी संपन्न होते दुसरं. धावा पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या, ओव्हरमध्ये 4 आले. धावांची गती आपण बघताय प्रति ओव्हर मागे 9.5 ची बघायला मिळते, जी 15 ची होती. कुठेतरी ते कमबॅक झालंय. 2 ओव्हरमध्ये आपण बघतात 19 धावा, 2 विकेट इथून गमावलेले आहेत. बाद होणारा फलंदाज आधी राहुल बाद झाला आणि त्यानंतर प्रशांत. आता मैदानावरती अमोल. रोशनला स्ट्राईक मिळालीच नाही ओव्हरमध्ये. आपण जर पाहिलं तर या षटकात रोशनला स्ट्राईक वरती येणं गरजेचं, आणि तोच प्रयत्न राहुलने पहिल्याच बॉलवरती केला होता. तिथे तो प्रयत्न फसला आणि त्यानंतर रोशनला या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली नाही. 2 षटक, धावसंख्या 19. बॉलिंग मार्क वर त्या ठिकाणी परिवर्तन आपण बघतायत. चैतन्य मात्रेला आणलेले तिसऱ्या ओव्हरमध्ये. 2 षटक पॉवर संपल्यानंतर क्षेत्ररक्षण तुम्हाला आता विस्फारलेलं बघायला मिळेल, फैलावलेलं बघायला मिळेल. त्याची बंधनं होती 2 ओव्हरमध्ये, ती बंधनं आता मात्र हटलेली आहेत आणि त्यामुळे क्षेत्ररक्षक तुम्हाला जास्तीत जास्त सीमारेषेच्या जवळ आपण बघतायत. रोशनसाठी मिड विकेट आहे, वाईड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, एक लॉंग ऑनला, एक लॉंग ऑफ आहे आणि एक डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार. चैतन्यचा बॉल हवे, जेलची शक्यता फार कठीण होता. गॅप मधून निघाला, आउटफील्ड प्रचंड फास्ट. चेंडू सीमा पार आला, हा चौकार. नशिबाची साथ, नशिबाचा चौकार. बॅटची एज लागली पण खेळाडू थोडे मागे होते. एखादा खेळाडू जर पुढे असता तर कदाचित आज झेल होऊ शकला असता. आणि त्यात विशेष म्हणजे तो गॅप मधून गेला. आणि या 4 धावा रोशनच्या खात्यात. 4 धावा आपण बघतायत धुंद्रेपाडा संघाच्या खात्यामध्ये. स्टेप आउट झाले, बॅटची एज. यावेळेस मात्र विकेट किपरने हा झेल टिपलाय आणि मैदानावरती रोशनच्या खेळीचा अंत. हा धक्का लागलाय, तिसरा मोठा धक्का आहे धुंद्रेपाडा संघासाठी. कारण जो फलंदाज या मैदानावरती धावा करत होता, ज्याने धावसंख्येला गती दिली होती, आकार दिला होता, तो रोशन मात्र डगआउटच्या दिशेने. याच दरम्यान आपण पाहतो आमचे अतिथी मान्यवर न्यू स्टाईल मेन्स वेअरचे सर्वे सर्वा, मंगलमूर्ती फार्म हाऊसचे सर्वे सर्वा, अर्थातच सुभाष शेठ मस्कर साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आम्हाला आलेला आहे. जय श्रीराम ट्रॉफीच्या माध्यमातून आम्ही त्यांचं स्वागत करतोय. न्यू बॅटर मैदानावरती आलेले आहे अमोल. ओहो, प्लॅन मिस, डॉट बॉल. काय कमबॅक आहे बघा मैदानावरती देवीचा वाडा संघाचा. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या, तिथे डगमगले नाही, गोलंदाजाने कमबॅक करून दिला. आणि जो फलंदाज रोशन चांगली बॅटिंग करत होता त्यालाही तंबूच्या दिशेने पाठवलं. त्यामुळे आता इथून मात्र धावसंख्येवरती प्रतिबंध लावलाय. या धावसंख्येची जी गती फार वेगाने चालली होती, कुठेतरी तिला थांबवलंय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण 23 धावा. चैतन्य पुन्हा एकदा तयार, स्टॅकिंग अमोल ओव्हर द विकेट. ओहो, स्लोअर वन उचललाय.
पाठवलाय. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर. छुमंतर. बॅट मधून आलेला हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. या षटकाराने धावसंख्येला गती मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29च्या घरात. बॅटची एज यावेळेस मात्र संपर्क व्यवस्थित नव्हता. टायमिंग प्रॉपर झालं नाही. मागचा चेंडू अगदी बॅटवर आला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लॉंगांच्या वरून पाठवून दिला होता अमोलने. त्यानंतर ही सिंगल धावसंख्या धावफलकावरती 30. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती. मागच्या 2 रात्रीमध्ये आपण क्वालिटी क्रिकेट बघितलं. आजही तशाच प्रकारचं क्रिकेट क्रीडा रसिकांना अपेक्षित असणार आहे. चैतन्य पुन्हा एकदा तयार. बॅटची ए चेंडू मागे आलाय. फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. षटकारानंतर खूप चांगलं कमबॅक चैतन्याचं आपण बघितलं. अशा प्रकारे षटक 3ऱ्या ठिकाणी संपन्न झाले. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ते 31. 10.33 या धावांची गती या ठिकाणी बघायला मिळते. बघूया याच गतीने जर पुढची 2 षटकं खेळून काढली तर एक 50च्या पुढे जाऊ शकतात. जवळपास जाऊ शकतात. पण कुठेतरी गेअर बदलावा लागेल. पाणी ड्रिंक्स ब्रेक घेऊन जा. 12th मॅन घेऊन जातील का? नकोय. नकोय म्हणतात. ठीक आहे तर वेळही वाचेल आपला. आणि जर कोणाला खरोखर अत्यंत गरज असेल तर मागून घ्या पाणी. कारण की आता थंडी हळूहळू ओसरत चाललेली आहे. त्यामुळे आपण बघतो की उष्णता वाढली. पिण्याच्या पाण्याची नितांत गरज भासते. ऑलरेडी आपल्या शरीरात 70% पाण्याचं प्रमाण असतं आणि त्यामुळे बऱ्याचदा कुठेतरी ते घामाच्या वाटी कमी झालं तर ती ऊर्जा कमी होत असते. त्यामुळे पाणी हवं असेल तर तुम्ही जरूर मागून घेऊ शकता. पण 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक हा होणारच आहे. पण त्या ठिकाणी टीमने सांगितलं की नको आहे पाणी. त्यामुळे आपण हा ड्रिंक्स ब्रेक घेतला नाही. तर बघूया 2 षटकं शेष आहेत. धावसंख्या 31 धावफलकावरती आपण बघतोय. धावांची गती त्या ठिकाणी आपल्याला बघायला 10.33. मागच्या ओव्हरमध्ये 9.5ची होती. कुठेतरी या ओव्हरमध्ये ती वाढली आहे. संदीपजी मात्रे देवीचा पाडा यांना विनंती आहे की व्यासपीठावरती यायचंय. आपलं स्वागत आहे. 40+चे एक महान खेळाडू आहेत. या मंचावरती आपलं स्वागत आहे. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी आपण बघताय अमोल. राऊंड द विकेट. हा चेंडू हलक्या हाताने समोर खेळतायत. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळ. कारण अचानक चेंडूने बाउन्स घेतला. समय सूचकता फार महत्वाची असते. ती बॅटिंग करताना असायला हवी. ती फिल्डिंग करताना असायला हवी. ती गोलंदाजी करताना असायला हवी. आणि ती आयुष्यात प्रत्येक पावलावरती तुम्हाला ती समय सूचकता फार महत्वाची असते. या दरम्यान ही सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आपण बघतोय ती म्हणजे एकूण 32 धावा. अमोल तयार. स्ट्रायकिंग इनला बॅटर त्या ठिकाणी आपण बघतोय शिनारे. ऑन साईडला खेळायचं होतं. टायमिंग नाही झालं. चेंडू गेलाय अलंग द ग्राउंड. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध. या दरम्यान आपण बघताय थ्रो थोडासा खराब होता. अगदी जमिनी समांतर त्या ठिकाणी आला होता. या दरम्यान धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय जाऊन पोहोचले ती 2 ने 34 धावा. आमचे स्कोरर आता थोडेसे बदललेले आहेत. मगाशी वेगळे स्कोरर होते. मगाशी सूरज आणि स्कोरर भरपूर आहेत. आकाश सांगतो की आमच्याकडे स्कोररची कमी नाही. ड्राईव्ह केलं. स्ट्रेट ड्राईव्ह. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. केवळ एकदा मिळेल. इथून गेअर बदलावे लागतील कारण मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. तरच मोठी धावसंख्या उभी करता येईल. कारण समोरच्या टीमवरती जर सेकंड इनिंग मध्ये दबाव टाकायचा असेल तर ती पुरेशी धावसंख्या धावफलकावरती लावणं फार गरजेचं आहे. मागच्या 2 रात्रीमधली सर्वात मोठी धावसंख्या आम्हाला माहिती नाही किती टोटल इथे हायेस्ट आहे. 95 मारल्यात. म्हणजे आज जी धावसंख्या झाली ती नोंदवली गेली. 95 धावा झाल्या. या दरम्यान आपण बघताय तिथे खराब क्षेत्ररक्षण झालंय. फिल्डिंग मध्ये चुका जरूर होतात पण या छोट्या छोट्या चुका मात्र नंतर जेव्हा पराभव जवळ येतो तेव्हा लक्षात येतात की आपण इथे चुकलो होतो. ही धाव वाचवली असती. इथे हा झेल पकडला असता तर कदाचित आपल्याला हा सामना जिंकता आला असता. पण या चुका मैदानावरती होत असतात आणि त्या कोणी जाणून बुजून करत नसतो. थर्ड अंपायर चेक करायचे तर आपण चेक करूया. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याचा आपण वापर करूया. WTC ही वाहिनी या ठिकाणी सज्ज आहे.
हवेत स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली, फलंदाज होईल बाद. मैदानावरती आणखीन एक धक्का लागत असताना धुंद्रेपाडा संघाला. एक मोठा फटका आकाश होते बॉलिंग मार्कवर. तर अमोल बाद होते. मैदानावरती लागलेला धक्का क्रमांक आपण बघतायत चौथा. 4 गडी बाद. चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी सध्या तरी मैदानावर होत असताना आकाश षटक क्रमांक 4. अखेरचा चेंडू आणि न्यू बॅटर मैदानावरती आलेले जितू उलवेकर. बघूया अखेरचा बॉल फेस करेल. चौथं षटक. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झालेली आहे ती म्हणजे 36. राऊंड द विकेट. उचललाय मिड विकेटच्या दिशेने. हा चेंडू गेलाय सीमा पार. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे आलाय हा षटकार. चार षटक संपन्न झाल्या. धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. पाणी पाणी घेऊन जा कोणीतरी मैदानात 12th मॅन. तर 42 धावा झाल्या. 10.5ची धावगती बघायला मिळते. आणि जे मागच्या ओव्हरमध्ये आपण 30 धावगती बघितली, पहिल्या ओव्हरमध्ये धावा 15 आल्या होत्या. मात्र त्यानंतर कुठेतरी ते कंट्रोल केलं त्या वेगाला बॉलिंग करत असताना. 4 ओव्हरमध्ये 42 धावा झाल्यात. बघूया अखेरचं षटक आणि या षटकात किती धावा येतात. एकूण 4 गडी गमावलेले आहेत. अग्रक्रम पूर्णपणे कोसळलेले आहेत. त्यामुळे आता पूर्णपणे जबाबदारी या मधल्या फळीच्या फलंदाजांवरती असणार आहेत. सध्या मैदानावरती बॅटर जितू आणि त्याचबरोबर अमोल चौधरी खेळतोय. आणि या दोघांना आता मात्र इथून अखेरच्या ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांच्या शोधात जावं लागेल. कारण की मोठे फटके नाही आले तर मग एक मोठं लक्ष उभं करता येणार नाही. कारण 42 धावा झाल्यात. इथून 2-3 मोठे हिट आले की धावसंख्या 50च्या पुढे जाईल. निदान एक फायटिंग टोटल तरी उभी करता येईल. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं की 95 धावांचा एक रेकॉर्ड या मैदानावरती प्रस्थापित करण्यात आला. तो संघ होता खेळणे संघाने 95 धावा करण्याचा एक रेकॉर्ड श्रीराम चषक 2026च्या या स्पर्धेमध्ये आज नोंदवलेला आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 100 धावा आपण होताना बघितल्यात. 120 धावा होताना आपण बघितलेल्या आहेत. T20 क्रिकेटमध्ये आता 240, 250 आणि 300 धावाही होतील भविष्यात. अखेरचं षटक उचललाय, गेलाय चेंडू सीमा पार. आला हा षटकार पहिल्याच बॉलवरती अखेरच्या ओव्हरच्या. अमोलच्या बॅट मधून हा षटकार आलाय. जितेश बॉलिंग मार्कवर अखेरचं षटक घेऊन आलेले स्लॉग ओव्हर. आणि या षटकाने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतोय 48. सुरुवात चांगली झाली. शेवटच्या ओव्हरमध्ये अमोल थांबवले. त्या ठिकाणी फिल्डिंग मध्ये काहीतरी बदल करतायत विकेट किपरची भूमिका फार महत्वाची असते आणि तो साऱ्या गोष्टी त्याचं निरीक्षण तो नेहमी करत असतो. चांगला चेंडू ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेने. गॅप मध्ये खेळल्यात फिल्डर धावतायत मिड ऑफरना. लॉंग चेस चेंडू मात्र निघालाय दन करत सीमा रेषेच्या बाहेर. आणि या दरम्यान आलेला हा चौकार. अशी उलंडलेली आणि अशा प्रकारे आपण बघताय धावा 52 झाल्यात. चांगली सुरुवात. शेवटचा षटक 2 चेंडू मध्ये 10 धावा आलेले आहेत. आणि आता मात्र इथून आता 60 ची ओढ लागलेली. कारण की 4 चेंडू अजूनही शेष आहेत. खूप चांगले बॅटिंग अमोल त्या ठिकाणी करतोय.
त्याच्या बॅट मधून आपण एक लॉफ्टेड ड्राईव्ह बघितला ऑन साइडला षटकार आणि त्यानंतर हलक्या हाताने खेळला होता कव्हर ड्राईव्ह. आउटफीट इतकी प्रचंड फास्ट आहे की फक्त दिशा दी आणि चेंडू बघा क्षणार्धातच सीमारेषे बाहेर पोहोचला. फिल्डरने अतोनात प्रयत्न केले, जीवाचं रान केलं, पण चेंडू काही अडवता आला नाही आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र या चौकाराच्या मदतीने 52 झाले. हो, उचलला लॉंग ऑफला फिल्डर, चेंडूच्या खाली येत आहेत. हा झेल झालाय त्या ठिकाणी अगदी सीमा रेषेच्या लगत आणि काय कमबॅक, गोलंदाजाचा फलंदाज बाद. शिनारे मैदानावरती आलाय. उत्तमला नावाप्रमाणे उत्तम बॅटिंग करावी लागेल. शेवटचे 3 चेंडू या ठिकाणी शेष आहे. चांगलं कमबॅक झालंय. 2 मोठे फटके आल्यानंतर मात्र लॉंग ऑफला झेल देण्यास प्रवृत्त केलं अमोलला. हो, चांगला चेंडू, वेग होता, वेगाबरोबर ही अचूकता आपण बघतायत. कमबॅक चांगले. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके आल्यानंतर अजिबात डगमगला नाही, मनावरती दबाव येऊ दिला नाही. अनुभव प्रचंड आहे, त्या अनुभवाचा इथे मात्र पुरेपूर वापर करत असताना पुढचे 2 चेंडू अप्रतिमरित्या हाताळलेले आहेत. हा देखील खोलवटापदा चेंडू, मागे खराब फिल्डिंग, गोलंदाज काय करेल. शॉर्ट थर्ड मॅनला ही फार मोठी चूक झाली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. कार्य तत्पर, एक झुंजार असं नेतृत्व आपण बघतायत प्रशांत दादा ठाकूर यांच्या रूपाने लाभलेलं. 4 धावांनी धावसंख्या धावफलकावरती 56. ओहो, चांगला चांगलं कमबॅक आपण बघता. मागच्या बॉलवरती एज लागून चेंडू सीमारेषे बाहेर गेला. तिथे चेंडू अडवता आला असता पण नाही घडलं तसं आणि अशा प्रकारे डाव हा पहिल्या ठिकाणी संपन्न झाला. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झालेले 56 आणि 57 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय उंदरेपाडा संघाने देवीचा पाडा संघासमोर. तर 57चं टार्गेट आहे विजयासाठी. या ठिकाणी टार्गेट सेट करण्यात आलंय. 50च्या पुढे जरूर गेली आहेत. एक चांगली टोटल उभी केली आहे. गोलंदाजी जर चांगली झाली तरी धावसंख्येचं संरक्षण करता येईल. पण बघूया देवीचा पाडा संघ कशा पद्धतीने पलटवार करतोय आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रात काय घडतंय, काय बिघडतंय. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती एका बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष सुरू होईल, दुसऱ्या बाजूला धावा करण्यासाठी संघर्ष होईल आणि या संघर्षाचं रूपांतर विजयात कोण करणार आणि उत्तरार्ध चला. कसा असेल हे ऐकूया आपण करण काळन यांच्या आवाजामध्ये. खेळाचं दुसरं सत्र आपण ऐकूया. आकाश शेळके काहीतरी अनाउन्समेंट त्या ठिकाणी करतात महत्वाची. उमरोली 40+ चे कॅप्टन आणि चिंचवली 40+ चे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे. चिंचवलीचे कॅप्टन इथे आपण रिपोर्टिंग करा. थोड्या समस्या आहेत कारण उमरोली संघ कदाचित उपस्थित नाही आहे. काहीशा अडचणी गावामध्ये आहेत. त्याने सांगितलं एक विजेता वर्सेस विजेता मॅच आम्हाला थोडी ऍडजस्ट करा. तर तुम्हाला चालत असेल तर आपण ती मॅच करून घेऊ. स्पर्धेचा नियम नाहीये बट आम्हाला तो फक्त प्रोटोकॉल तुम्ही द्या. कॅप्टन रिपोर्टिंग करा इथे. यशवंत पाटील कुठे असेल तर आपण इथे रिपोर्टिंग करा. यशवंत पाटील आणि सतीश पाटील.
आवाजामध्ये थोडा फेरबदल करू आणि ऐकूयात हेदुटणेचा गोड आवाज, ठाणे जिल्ह्याचा गोड आवाज अर्थातच करणजी कालन. याच दरम्यान आपण पाहतोय पाहुण्यांचं आगमन होत आहे. आमचे युवा नेते अर्थातच भारतीय जनता पार्टीचे कोषाध्यक्ष अमरदादा शेळके ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, आर्थिक पाठबळ आपल्याला लाभलेलं आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या 75व्या अमृत महोत्सवाचं नैमित्त साधून आपण जय श्रीराम ट्रॉफीचं आयोजन केलंय आणि आयोजनासाठी आम्हाला खंदे पुरस्कर्ते लाभले, त्यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय आपण यायचं मंचावरती, आपलं स्वागत आहे. तसेच नामदेव शेठ डुकरे साहेब यांना विनंती आहे की आपण देखील यायचं मंचावरती. 5 स्टार ग्रुपचे मेंबर आहेत आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून आपण पाहिलं की 5,000 रुपये आम्हाला आलेले आहेत, तर आम्ही 5 स्टार ग्रुपच्या सर्व मेंबर्सला विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय. चला, सामना आपल्याला लवकर सुरू करायचा आहे, याची देखील आपण सगळ्यांनी काळजी घ्या. आणि किरणेचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा. थँक्यू सो मच आकाशजी आणि विनोदजी, ज्यांचा आवाज जरूर आपल्याला या स्पर्धेचा अगदी मागच्याच मॅचमध्ये, मागच्या नाही तर याच मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ऐकायला मिळालं. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्तानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आयोजित श्रीराम चषक 2026. आजच्या रजनीचा आपण दुसरा सामना एन्जॉय करतोय, जिथे एका बाजूला टीम खेळते दुंद्रेपाडा आणि दुसऱ्या बाजूला देवीचा पाडा. डाव पहिला संपला, जिथे बॅटिंग केली ती दुंद्रेपाडाने आणि धावसंख्या उभारली ती 57, 56 आणि 57चा चेस. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आले यश पाटील आणि रोहन मात्रे. कोणत्याही कार्यारंभी आपण ज्ञानस्वरूप मोरयाचं पूजन करतो, कारण गुणांचा मोरंब तो निर्गुणांचा आधी अनंत आहे, सगुण साकार आहे. त्या ईश्वरी अंशाच्या पूजनेने, चिंतनेने आपण या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आणि आजच्या इव्हिनिंग सेशन मध्ये पुन्हा एकदा सर्वच क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करेन. सामन्याला आपण सुरुवात करतोय. 57 धावांचा चेस आहे. रोहन आणि यश आघाडीला आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती रोशन. पॉवर प्ले मध्ये की क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता या बाजूला थोडासा स्लोप देखील आहे आणि रजनी फॉर्मॅटला पाहता ही जी बाउंड्री लाईन आहे ती ॲव्हरेज आहे आणि त्यामुळे प्रत्येक सामना आपल्याला दर्जेदार आणि तो तितका चुरशीचा पाहायला मिळेल. दोन्ही संघांना देऊयात विजयाच्या शुभेच्छा. ठीक 7:10 दुसऱ्या डावाचा पहिला बॉल ऑन दी अप, एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत, लॉफ्ट करत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. ऑन दी अप खेळले आणि एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. तिकडून 4 धावा आलेल्या आहेत. बॅटर यशच्या बॅटमधून सुरुवात चांगली झाली आहे. लॉंग ऑफ रेडी येतात या सर्कलच्या बाहेर. ऑन साइडला काउ कॉर्नर मध्ये फील्ड ठेवलाय. शफल झाले, फुल लेंथ बॉल होता शॉर्ट थर्ड कडे. हवे तर जरूर अपील होते, बट अंपायरने सांगितले बॉल पायाला ब्रश होऊन उडाला होता आणि तिकडून शॉर्ट थर्डने तो कॅच केलेला आहे. आता ही पायाला थोड्याशा झिंझिना येत आहेत. त्याचं कारण ऑलरेडी त्यांना थोडीशी इंजुरी झालेली आहे आणि त्यामुळे शूज देखील त्यांनी परिधान केले नाही आणि एक्झॅक्ट टो वरती हा बॉल बॉलर कडून आपल्याला पाहायला मिळाला. खोलात आला होता. ऑन साइडला शफल होऊन टर्न करायला गेले होते यश, पण या वेळेला मात्र ते जमलं नाही. मागचा जरूर ऑन दी अप एक्स्ट्रा कव्हरला त्यांनी चौकार लगावला, पण या वेळेला ते जमलं नाही. कारण ऑन साइड जर बघितले आपण काऊ कॉर्नर एक मात्र फील्ड डीप आहे, त्या व्यतिरिक्त पूर्ण खाली आहे. पॉवर प्ले सुरू आहे. सुरुवात चांगली झाली होती यश कडून. पुढचाच बॉल रोशन कडून कम बॅक झालाय. उडवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफ कडे चाललाय. फिल्डर डीप मधून थ्रो करतील. धाव त्यामध्ये एक आपल्याला पाहायला मिळते. जिद्द आहे. लढताना झालेल्या जखमा विजयानंतर मिरवल्या जातात, त्या देखील अभिमानाने. इकडे जी जखम ऑलरेडी त्याला आहे तरी देखील मैदानाच्या आतमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतोय. गावाचा विजय आणि त्यासाठी हे ग्रामीण क्रिकेट ओळखलं देखील जातं.
मोठी इंजुरी जरी आपल्याला पाहायला मिळते, तरी जो फटका आपण यशच्या बॅटमधून बघितला, पहिला चौकार सुरुवात तर त्यानेही केलेली आहे. देन कमबॅक आपल्याला रोशन या बॉलरकडून पाहायला मिळालं आणि देन सिंगल आली आहे. स्वतः लेफ्टी बॉलरच्या अगेन्स्ट लेफ्टी बॅटर आलाय उरण मात्रे. ऑन साइड सध्या मिड विकेट आहे, पुन्हा सरकवलं डाऊन दी ग्राउंड आणि एक फिल्डर येतोय लॉंग ऑन रिजनला, मिड ऑफ हात आहे. एक्स्ट्रा खोर पूर्णपणे खाली ठेवलंय. कव्हर्सला फिल्डर आहेत, पॉइंटला फिल्डर आहेत, थर्ड मॅनला फिल्डर आहेत, फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये आणि अगदी आता मिड ऑनचा फिल्डर चाललाय तो शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. हा ट्रॅप जरूर सेट केला जातोय, मात्र वेळेचंही बंधन आहे, याकडे देखील लक्ष असू द्या. टोटल 10 मॅचेसचा शेड्यूल आहे संपूर्ण आजच्या रजनीचा आणि या सूचना वारंवार तुम्हाला प्रत्येक समालोचक कंपेअर करणार आहेत. पुढचा बॉल स्टेप आउट झाले, पिक करायला गेले, मिस टाइम आहे. हवे त्या बॉल शॉर्ट मिड विकेट जज करतोय, वेल जज कॅच, विकेट डाऊन. बॉलर चाललाय लेफ्टी बॉलर अगेन्स्ट लेफ्टी बॅटर. आपण म्हणतो की बॅटरला ऍडव्हान्टेज असतं, पण इकडे पहिलाच बॉल वरती बॉलरने केलंय काम तमाम. पहिला धक्का, देवीचा पाडाला 5 वरती. फटका फसला इकडे, ऑन साइडला लॉफ्ट करायला गेले होते, बॉल थोडासा बॅटच्या शोल्डरला चढलाय आणि शॉर्ट मिड विकेटने चांगल्या पद्धतीने कॅच पकडली आहे. विकेट 5 वरती आलेली आहे. आजचा दिवस देखील खऱ्या अर्थानं खास आहे. मराठी भाषा गौरव दिन. मराठी ही फक्त मित्रांनो भाषा नाहीये, ही आपली संस्कृती आहे, आपला सन्मान आहे, ही आपली ओळख आहे आणि आपली परंपरा देखील आहे. ज्या भाषेमधून संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांची वाणी आणि आपण त्यानंतरचे हे सर्व परंपरा चालवत आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं 14,000 शाळा मराठी शाळा बंद पडल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. साऊंड तर आलेला आहे, बॉल चालला शॉर्ट फाईन लेगकडे आणि अंपायरचं देखील तेच मत होतं. मात्र दुसऱ्या बाजूने जी पहिली धाव पूर्ण करण्यात आली आहे, यश पाटील अक्षरशः लंगडतोय, मात्र तरी देखील त्याची जिद्द फार मोठी आहे आणि त्यामध्ये 2. जिथे कदाचित एकही मिळाली नसती, तिकडे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं आता यश सोबत जो खेळतोय, तिसऱ्या क्रमांकावरती आलेला बॅटर आहे जितेश पाटील, त्याला बराच विचार करावा लागणार अशा पद्धतीच्या धावा घेत असताना, कारण रेग्युलर जी रनिंग आहे ती यशकडून तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्या वेगाने तो धावू शकत नाही, जी इंजुरी त्याला आहे. त्यामुळे तो जर कॉल देत असेल तरच इकडे जितेशला देखील तो ऍक्सेप्ट करून धावावं लागणार आहे आणि या 2 धावांसाठी त्याचं धावणं फार महत्वपूर्ण ठरणार होतं. तो धावला, धावा पूर्ण केला 2 आणि देवीचा पाडाचा धावफलक सध्या 7 वरती. 57चा चेस आहे, 50 धावा आणि बनवायच्या त्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना देवीचा पाडाला दुंद्रेपाडाच्या अगेन्स्ट पहिली विकेट आली आहे गोलंदाज रोशन कडून, जे आपल्याला पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळतात. फुल लेंथ ऑन साइडला टर्न करण्यात आला, नो चान्स फॉर एनी फिल्डर, बॉल मिड विकेटला क्लिअर करेल, आलाय चौकार. वावाच्या राजाने स्वाधीन केलेल्या स्वराज्यामध्ये आज आपण ताठ मानेने जगत आहोत. तो राजा म्हणजे माझा छत्रपती. मासाहेब जिजाऊंचं स्वप्न सत्रामध्ये उतरवण्यासाठी मुठभर माव्यांच्या सोबतीला रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती वयाच्या 16व्यावरती क्षत्रिय रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा तो राजा म्हणजे आपले छत्रपती. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टोटल स्कोर सध्या आपल्याला 11 पाहायला मिळतोय. स्लोवर रेटमुळे बऱ्याच वेळेला बऱ्याचशा स्पर्धांमध्ये बऱ्याचशा संघांना पॅनल्टी बसते, कारण आता कॅप्टनला फक्त गेम मध्ये जिंकण्यासाठी रणनीती आखावी लागत नाही, तर टाइम मॅनेजमेंट कडे देखील फोकस करावं लागतं. या सीझन मध्ये कल्याण डोंबिवलीच्या तर एका संघाला ती टाइम मुळे नव्हती, पण 24 धावांची पॅनल्टी लागली होती. असे बरेचसे विक्रम पॅनल्टीचे देखील आहेत. बऱ्याच वेळेला काही टीम्स काय उशिराने उपस्थित राहतात, बऱ्याच वेळेला मैदानाचा आतमध्ये खेळ थोडा उशिराने होतो, ड्रेस किटमुळे बऱ्याच वेळेला पॅनल्टी लागते, ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, काही त्या गोष्टींमुळे देखील आपल्याला पॅनल्टी पाहायला मिळते.
आणि मॅनेजमेंट टीमला खऱ्या अर्थानं अंपायर्स असू द्या, कोणाला पेनल्टी द्यायची नसते. पण जरी तुम्ही नियमांचं उल्लंघन कराल तर तिकडे त्या गोष्टी घडतात. आणि अंपायर्स असतील, कॉमेंटेटर असतील, मॅनेजमेंट टीम असेल, आम्हाला ऑलवेज न्यूट्रलच राहावं लागतं. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 57-46 आहे. देवी सपाटाचा धावफलक 11-1 पहिल्या षटकाचा खेळ संपला. 24 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 46 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. आणि स्ट्रायकिंग एंडला आता पुन्हा एकदा आपण पाहतोय यश पाटील चौकाराने ज्याने सुरुवात केली. थोडीशी पायाला इंजुरी आहे, मी म्हणेन थोडी नाही भरपूर आहे. ज्या पद्धतीने तो चालता चालता कधी लंगडतच धावा पूर्ण करत असताना पाहायला मिळालाय. आणि या मॅच मध्ये जर त्याने चांगली बॅटिंग केली, इवन जर त्याला सामनावीरचा पुरस्कार भेटला, तर मात्र त्याच्या आयुष्यात कधीही इनिंग तो विसरू शकणार नाही. अशा काही मोमेंट असतात ज्या आयुष्यभर माणसाला आठवण राहतात. मात्र दुसऱ्या बाजूने विकेट पाहिजे. धुंद्रेपाडाला पहिल्या षटकामध्ये जरूर ती विकेट एक काढून दिली होती रोशनने. आता आलाय अमोल सिनारे, सेकंड वर पहिला बॉल. फुल लेंथ होता, पायात टाकण्याचा प्रयत्न होता आणि ऑन साइडला बॅटचा चेहरा बंद केलाय, जस्ट लेग लान्स केलं बॅटरने. आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 12 वरती. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट, राहुलजी उलवेकर अँड ऑल टीम, सगळेच आमचे कॅमेरामॅन, ऑपरेटर, या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. तिसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत. इव्हिनिंग सेशन खरं तर जो स्केड्यूल आहे आपला, त्यामध्ये कालही आपण बराचसा लेट होतो, आजही आपण बरेच लेट आहोत. टोटल स्कोर सध्या 12. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर जितेशला. एक चौकार मागच्या ओव्हरमध्ये जरूर त्याचा बॅट मधून आलाय. अर्ली बॅट स्विंग, थोडी बॅट अगोदर फिरली आहे, ते समजलं बॅटरला. पण कधी जेव्हा बॉल त्याच्याकडून पास आउट होऊन विकेट किपरकडे गेलेला आहे. अमोल सिनारेला आपण या षटकामध्ये पाहतोय, वेग चांगला आहे त्याच्याकडे. आणि मागच्या दोन्ही बॉलवरती नियंत्रण देखील दिसलंय. एक फुल लेंथ टाकला होता जेव्हा यश स्ट्रायकिंग एंडला होते. जितेश आणि बाउन्सर आलाय. लॉंग ऑन रेडी आहे, मिड विकेट रेडी आहे, एक्स्ट्राकवर रेडी आहे. 30 सर्कलचा बार. पुढचा बॉल सिनारे हवेत खेळलेत, मिड ऑफ आत आहे, चाललेत मागे मागे मागे, पकडले कॅच. वा, जबरदस्त कॅच. 12-2 देवी सपाडा. जबरदस्ती कॅच आपल्याला पाहायला मिळाली. मिड ऑफ कडून जा वेगाने तो मागे धावत गेलेला फिल्डर राहुल चौधरी. शेवटपर्यंत डोळ्यांची नजर भरपूर तीक्ष्ण होती बॉलपर्यंत. जरूर ज्या पद्धतीने त्यांनी कॅच पकडली ते योग्य तंत्र नव्हतं, पण जिद्द त्यापेक्षा मोठी होती त्यांची. बॉलला मी सोडणारच नाही. जबरदस्त कॅच झाला आणि 12ला दुसरा धक्का दिला. बॅटर जितेश मात्र इकडे आउट झाला आणि नवीन बॅटर राकेश मैदानाच्या आतमध्ये. यश अजूनही उभा आहे. 12ला दुसरी विकेट पडली आहे. 21 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायच्यात 45 धावा. हा सामना रंगेल असंच वाटतंय सध्या तरी. ज्या पद्धतीनं बॅटिंग सुरू आहे, ज्या पद्धतीनं गोलंदाजी सुरू आहे. अमोल सिनारे वन्स अगेन, मोठा रनअप आहे त्याचा. ओव्हर द विकेट. ऑन साइड लावून ड्राईव्ह केला, बॉल चला मिड विकेट कडे. टीम मधून फिल्डर येत आहेत, थ्रो करतील. धाव आली आहे ती अर्थातच. एक चांगली बॉलिंग ऍक्शन आहे, रिदम चांगला आहे. जा वेगाने अमोल धावतोय रनवे मध्ये. देन त्याचा रिलीज पॉइंट, हलकीशी जम्प अँड देन जरूर रिलीज पॉइंटला खांद्याचा चांगला वापर करत असताना बॉलला रिलीज करत आहेत. आयकॉनिक आपण बॉलिंग ऍक्शनचा विचार केला तर इंग्लंडचा मार्क वूड, जबरदस्त त्याची बॉलिंग ऍक्शन आहे. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 13. फुल टॉस ऑन साइडला स्वंग करण्यात आलाय आणि बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून पाठवलाय. यशचा षटकार. गोष्ट क्लिअर केली आहे बॉलिंग साइडने. जी इंजुरी आहे पायाला, पहिल्या ओव्हरमध्ये देखील खोलात बॉलर बॉलिंग करत होते. आणि इकडे जो अमोल सिनारेचा पहिला यशसाठी बॉल होता तेव्हा त्याने लेग लान्स केला, तो देखील पायातच होता. इकडे पायात टाकायचा होता, फुल टॉस आलाय आणि थेट तो पाठवलाय त्याने सीमारेषेच्या बाहेर. ग्राफ बँडेज दिसते त्याच्या पायाला आणि तरी देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. इकडे पिकअप, वा,
व्हॉट अ शॉट इज दॅट. डोळ्यांचा पारणं फेडण्याला कव्हर्सला मारलेला बॉटम हँडने यशने षटकार. माझी सरपंच आणि उपसरपंच चषक अर्थातच आदरणीय भोलेनाथ शेठ पाटील यांची जी वलपची स्पर्धा नुकतीच पार पडली आहे. मिनी वानखेड्यावरती काय जबरदस्त खेळ केला होता यशने. ओव्हरऑलची बॅटिंग त्याने केली होती आणि मालिकावीर राहिला आणि त्या स्पर्धेची बाईक देखील त्याच्या नावावरती आहे. मॅन इन फॉर्म. इंजरी जरी असली तरी मैदानाच्या आतमध्ये जो काही त्याचा खेळ सुरू आहे, कोणी म्हणणार नाही की त्याच्या पायाला इतकी मोठी इंजरी आहे. लंगडत तो धावतोय. मागचे दोन्ही फटके फुलटॉस लॉन साईडला बॅकवर्ड्स करलेला त्याने फेकून दिलं आणि जसा स्लाइटली ओव्हर पिच भेटला ऑफ स्टंपचा बाहेर कव्हर्सला मारलेला षटकार. फुल फेस ऑफ द बॅट, मिडल ऑफ द ब्लेड घेतलंय बॉलला आणि ते पाठवलंय. 18 बॉलमध्ये 32 समीकरण. जिकडे असं वाटलं सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये अमोल सिनारे डॉमिनेट करतोय बॅटर्सला, पण जसा यश आलाय दोन्ही बॉल पाठवलेत पठ्ठाने बाहेर आणि ओव्हरऑल हे मागचं जे षटक आपल्याला पाहायला मिळालं ते राहिलं 14 धावांचं आणि 2 षटकांच्या अखेरीस पॉवर प्ले एंड झाला. 25 धावा बनलेल्या आहेत देवीचा पाडाच्या. 18 बॉलमध्ये 32 धावांची गरज. राकेश एक धाव त्याच्या बॅटमधून आली आहे, तो सध्या ऑन स्ट्राईक आहे आणि थर्ड ओव्हरमध्ये प्रशांत सिनारे. पहिला बॉल उडवायचा होता पायावरती. हाईट फॅक्टर येस. थायला बॉल लागलाय मांडीला आणि अंपायरने लगेच बघितलेलं आहे. योग्य तो निर्णय आपल्याला पाहायला मिळालाय. सँडी पालकर सरांना आपण सध्या तरी पाहतोय जे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. शिवदास वाघमारे सर, मॅन फ्रॉम देवत, यांना सध्या आपण जरूर ऑन ग्राउंड पाहतो. टोटल स्कोर सध्या 25, 25 धावा. ऑन साइडला बॉल चालला आणि इकडे गॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर जाईल. चौकार. मिस्टेक झाली होती ते देखील आम्ही करेक्शन करतोय. बॉल उरलेत आता अर्थातच ते 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा त्या 28. मॅच तर आताही बॅलन्स आहे पण या क्षणाला दुंदरे पाडायला पाहिजेत विकेट्स. प्रशांत सिनारे वन्स अगेन. शॉर्ट बॉल कमी गतीने आणि ऑन साइडला टर्न करत असताना जरूर अर्ली बॅट स्विंग होता पण बॅटचा फ्लो चांगला होता, ज्या फ्लोने बॉल मात्र निघून गेलाय लॉंग लेग मधून. 4 धावा. बॅक ऑफ लेन कमी गतीने टाकला जेणेकरून टॉपेजने बॉल हवेत जावा, पण तसं मात्र घडलं नाही. बॉलरची रणनीती अंगलट आली आणि इकडे बॉल लॉंग लेग मधून गेलाय 4 धावांसाठी. स्कोर ऑन 33. बॉल उरलेत 15. धावा पाहिजे 24. ही जी पार्टनरशिप आहे थर्ड विकेट साठी यश आणि राकेश मध्ये फार वेगाने चालले आहे आणि 57च्या चेस मध्ये गाडी ऑन ट्रॅक आहे देवीचा पाडाची. ओहो उडवलाय राकेशने रॉकेट. मिड विकेटचा पल्ल्याड आउट ऑफ द पार्क. षटकार. राकेशने बॉलवरती बुरी नजरच ठेवली आहे. ऍक्शन रिप्ले पहा, दोन्ही अँगल आहेत. स्ट्रेट अँगल, साइड अँगल, फोर्स पुल करत असताना षटकार. इकडे उडवायचं होतं पण यावेळेला स्ट्रेट बॅटने आतमधली कडे बॅकवर्ड्स करलेला चालला फिल्डर येतात डीप मधून आणि एक धाव त्यामध्ये मात्र जरूर पूर्ण झाली आहे. सिंगल सोबत टोटल स्कोर सध्या जाऊन पोहोचले पुढे 40. 57चा चेस आहे. 13 बॉल 17 पाहिजेत. हे जे आतापर्यंत हे षटक आहे
इकडे आपल्याला 2 चौकार पाहायला मिळतात, एक षटकार. धावा आलेल्या आहेत 15. मागच्या ओव्हरमध्ये देखील 14 धावा आपण बघितलं होतं. प्रत्येक ओव्हरमध्ये आक्रमण झालंय. जे 2 विकेट आले त्या दोन्ही विकेटचा कोणताही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडला नाही दुंद्रेपाडासाठी. उडवला पिकअप, जबरदस्त फटका, टक्कसा आवाज. यशने मारला आणखी एक षटकार. थिंग सुरू आहेत. लागोपाठचा तिसरा आला बिकॉज पॉवर प्ले मध्ये अमोल सिन्हाच्या अगेन शेवटच्या दोन्ही बॉलवरती 2 षटकार यशनेच मारले होते आणि प्रशांतचा जसा शेवटचा बॉल तो स्ट्रायकिंग एंड आलाय तोही त्याने पाठवलाय. बॅलन्स जोपर्यंत स्ट्रोकला कंप्लीट केलं त्यानं, त्यानंतर त्याचा फॉलो थ्रू थोडासा दर्दनाक म्हणजे त्याला वेदना देणारा होता. त्याचं कारण की पायाला त्याची इंजरी आहे आणि त्यामुळे त्या वेदना जेव्हा स्ट्रोक कंप्लीट केला, जसा बॅकफुट वरती तो आला होता तेव्हा जरूर आपण बघितलंय. वेळेचं बंधन आहे. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 46 धावा आहेत. 12 बॉल आणि 11 धावांची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे. बॅटिंग करत असताना दुंद्रेपाडाच्या अगेन्स्ट देवीचा पाडाला या सामन्यामध्ये आता जे काय करायचं मी म्हणेन खास करून दुंद्रेपाडाच्या बॉलर्सला करायचंय. जर विकेट आल्या नाही, डॉट बॉल आले नाही, ही मॅच तुम्हाला दिसणार नाही. त्याचं कारण आहे यशने केलेली बॅटिंग, राकेशने केलेली बॅटिंग, दोघही सुसाट सुटलेत. 6 बॉल 16 वरती खेळतोय राकेश, 7 बॉल 24 वरती खेळतोय यश पाटील आणि जबरदस्त वेग आहे. धावसंख्येचा हेल्दी रन रेट आहे. 57 ला चेस करत असताना स्कोर आहे सध्या 46. 12 बॉल 11. फोर्थ ओव्हरला होईल सुरुवात आणि बॉलिंग मार्क वरती आलाय जितू लोहेकर. हे जे षटक आहे इकडून बरंच काही बॉलरला करायचंय. 12 बॉल लेस दॅन रन बॉल, 11 धावांची गरज आहे. कवसला फील्ड डीप एक्स्ट्रा वर 8 ठेवलं. लॉंग ऑफ बाहेर आहे, लॉंग ऑन बाहेर आहे, काऊ कॉर्नर बाहेर आहे. स्क्वेअर लेग पासून सर्व काही मागे खाली आहे. बिहाइंड द विकेट, मिड विकेट सेट आहे डीप. शॉर्ट थर्ड, शॉर्ट पॉइंट. बॉल तयार. 12 बॉल 11. आहा, जागा बनवली आणि बॉलला जागा दाखवली आहे. लॉंग लेगचा पल्ल्याड, मोठा षटकार. बनवली होती ऑप्शनचा बाहेर निघून तोच झोन त्याला टार्गेट करायचा होता आणि तिकडेच बॉल दिलाय. रेडीमेड षटकार आलाय. धावा 52 पोहोचल्यात. 11 बॉल मध्ये फक्त पाहिजेत 5. थोडस आता बॅकवर्ड केलं जात. मिड विकेटचा फिल्डर एक्झॅक्ट आलाय स्क्वेअर लेग कडे. पुढचा बॉल तयार. ओहो, अराउंड द लेग पोल, लाईन मिस. 52 ला 3. राकेश पाटील इज गॉन. थर्ड विकेट पार्टनरशिप विजयाचं स्वप्न त्यांना दाखवते. बॉल अजूनही बाकी 10 बॉल मध्ये 5 पाहिजेत. नवीन बॅटर आले हर्षद पाटील. 5व्या क्रमांकावरती हर्षदची एंट्री झाली आहे. हार्ड हिटर आहे आणि या मॅच मध्ये हार्ड हिटिंग नाही तर फक्त 5च धावा पाहिजे. विकेट किपर आताही बॉलर सोबत बोलत आहे. इकडून मॅच त्याने पलटवायचे. दुंद्रेपाडाचा संघर्ष अजूनही कायम आहे. मात्र हा संघर्ष थांबेल. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या वरतून. हर्षदचा ऑडिट षटकाराने मॅच फिनिश. अभिनंदन टीम देवीचा पाडा. आपण टॉस साठी विनर कॅप्टन टॉस साठी या. तुम्हाला अगदी 5 मिनिटांचा वेळ आम्ही देणार आहोत विश्रांतीसाठी.